काय हे प्रकरण लोकांसमोर तिथं आणा. पण तेवढी हिंमत या सरकारकडे नसणार आहे. तुम्ही म्हणतात की लोढाचं आणि काही नेत्यांशी त्यांच्या जवळीक आहे. पण आम्ही फोटोज बघितले काही त्यांचे परवा काही दिवसांमध्ये जे व्हायरल होतात. सगळ्या नेत्यांसोबत आहेत. तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे सुप्रिया सुळेंसोबत लोढांचा फोटो आहे. पवार साहेबांसोबत त्यांचा फोटो आहे. नाही नाही, हे बघा, फोटो कोणाबरोबर तरी असणं आणि जवळीक असणं आणि जवळ राहून त्या व्यक्तीबरोबर व्यवसाय करणं नाहीतर काही इतर गोष्टी करणं हा वेगळा विषय आहे. उद्या जाऊन आता समजा आम्ही बीजेपी कार्यालयाला गेलो, तिथं काही पदाधिकाऱ्यांना वाटलं नाही रोहित पवार त्याबरोबर फोटो काढला पाहिजे, काढला फोटो. म्हणजे त्या व्यक्तीची माझी जवळीक झाली का? त्यामुळे हे फोटो काढणं हा वेगळा विषय आहे. जवळीक असणं, फार बेडरूममध्ये जाऊन त्या व्यक्तीबरोबर चर्चा करणं, नाही तर बेडरूमचा ॲक्सेस असणं, ज्याला आपण म्हणतो की बेडरूम नाही तर पर्सनल ऑफिसचा ॲक्सेस असणं, ह्याला वेगळं असतं. त्यामुळे लोढाला एका मोठ्या नेत्याचा पर्सनल ॲक्सेस होता, बेडरूमपर्यंत ॲक्सेस कोण होता. तुम्ही त्या मोठ्या नेत्याचं नाव का तुम्ही घेत? तुम्ही सारखा सारखा मोठा नेता आणि म्हणता. हा हनी ट्रॅपचा विषय असल्यामुळे याच्यामध्ये आयडेंटिटी ही आपल्याला ओपनली सांगता येत नाही. आयडेंटिटी नसते करायची. ऑपरेसरची आपण ज्याच्यात तुम्ही ज्याच्यावर अरे तो मंत्री जो आहे तो सुद्धा विक्टिमच आहे ना. त्यांचे पण मंत्री व्हिडिओ विक्टिम असं तुम्हाला म्हणणं आहे. त्यांचे पण मंत्र्यांना विक्टिमाइज केलं गेलं असं असेल. आणि मग याचा वापर पैसे मागण्यासाठी, याचा वापर अधिकाऱ्यांकडनं काम करून घेण्यासाठी. आता नाशिकचं जे प्रकरण आहे ते अधिकाऱ्यांना मुद्दामून ट्रॅप केलं गेलं आणि ते ट्रॅप केल्यानंतर त्यांचा वापर हा परवानग्या, इतर काही गोष्टी, काही इलिगल कामं याच्यासाठी केला गेला अशी तिथं चर्चा आहे. पण आता हनी ट्रॅप हा विषय असा आहे की कुणी स्वतः विक्टम जाऊन कधीच बोलत नाही की मी विक्टमाइज आहे. कारण कोणाचं तरी लग्न झालं असतं, घरी परिवार असतो, मुलं असतात, ते कसे जाऊन म्हणणार की मी त्या हनी ट्रॅपमध्ये अडकलोय. त्यामुळे असं कुणीच पुढे येत नाही. ह्याला इन्व्हेस्टिगेशनच करावं लागेल आणि ते इन्व्हेस्टिगेशन सरकारली नाशिकच्या बाबतीत करत असताना नाशिकचं कराच, पण लोढाच्या बाबतीत सुद्धा पास्ट आणि प्रेझेंट या दोन्ही विषयामध्ये त्या ठिकाणी केलंच पाहिजे. आणि अंधेरीची FIR काय हे लोकांना तिथं सरकारली सांगितलंच पाहिजे असं आम्हाला वाटतं. बाकी तुम्ही या मुद्द्यावर तुम्ही लावून धरत असताना इतरही मुद्दे आहेत. मधल्या काळात आम्ही बघितलं, आम्ही तुम्हाला फार त्या पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक होताना बघितलं परवा. तुमच्या त्या जी मारामारी झाली विधान भवनामध्ये, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात. म्हणजे मला तुम्हाला व्यक्तिगत विचारायचा हा प्रश्न. त्याच्यानंतर मला बरेच दिवस तुम्हाला फोन करून विचारायचं वाटत होतं की रोहित पवार तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुणांचे नेते म्हणून तुमचं येतात. पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांच्या वर अरेरावी करणं कितपत रोहित पवारांना पटतं? हे बघा, 4 तास आम्ही फिरत होतो. आम्ही जेव्हा तिथे असणाऱ्या ACPंना भेटलो, त्यांना सांगितलं आम्हाला फक्त आमच्या कार्यकर्त्याला भेटायचं आहे. 2 महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन झाले आणि मारापिटीमध्ये जे काही मारामारी झाली त्याच्यामध्ये त्याला लागलं असावं असं आमचं तिथं मत आहे. या अनुषंगाने आम्ही त्यांना भेटलो. ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, आम्ही भेट घालून देतो. मग ते म्हणाले की ते या पोलीस स्टेशनला आहेत, म्हणजे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला. आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर ते म्हणले अरे इथं नाही आहेत, ते आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनला आहेत. ठीक आहे म्हणलं, आम्ही तिथं जातो. हे किती वाजता चाललं होतं? रात्री 1-2 वाजता. आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनला तिथं गेलो. तिथले महाशय जे पोलीस होते ते झोपेत होते का वेगळं काय झालं होतं माहीत नाही, पण त्यांचा जो काय बोलण्याचा प्रकार होता, म्हणजे हे सगळं 4 तास झाल्यानंतर तिथे आम्ही जेव्हा म्हणत होतो की फक्त आम्हाला भेटायचं आहे, आणि मग तिथं ही जी व्यक्ती आहे, जी पोलीस अधिकारी आहे, तो थोडासा वेगळ्या आविर्भावामध्ये त्या ठिकाणी आमच्याशी बोलतो, हातवारे करतो. ह्याच्यात झालं एवढंच की कार्यकर्त्याला तिथं कुठं ठेवलंय हे आम्हाला माहीत नव्हतं. आणि विचारत असताना तुम्ही ज्या पद्धतीने बोलता तेव्हा तिथं कुठंतरी एक नक्कीच राग मनामध्ये तिथं होता, जो मी बोलून दाखवला. आवाज खाली करा असं तुमचं बरोबर आहे, माझं हेच मत आहे. आवाज चढून बोलायचं मी नाही. एक आमदार, 2 टर्मचा आमदार आहे. माझ्याबरोबर आव्हाड साहेब 4-5 टर्मचे आमदार आणि माजी मंत्री आहेत. आता आम्हाला तुम्ही जर एवढं खेळवत ठेवत असाल तर एखादा गरीब माणूस जर तिथे आला, तुम्हाला काहीतरी विचारायला लागला, तर त्याला कितपर्यंत तुम्ही खेळवत ठेवाल. म्हणून त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये आल्या की आम्हाला जर एवढा ताप होत असेल तर गरीबाला किती ताप आहे. आणि त्या अनुषंगाने तिथं माझा राग हा अनावर झाला असं म्हणावं लागेल. तुमचा एक ट्विट केलेल्या व्हिडिओची फार चर्चा झाली आणि त्याचे सगळे पडसाद राजकारणात आम्ही बघतोय. तुम्ही मंत्र्यांचा तो एक पत्ते खेळतानाचा व्हिडिओ होता. ते नक्की रमी खेळतात का सॉलिटर खेळतात हा नंतर ते चर्चा होऊ शकते. पण मंत्री होते, सभागृहात होते,
त्याची आता व्हिडिओची चौकशी सुरू की तो कोणी नक्की काढला, तुम्ही स्वतः काढला व्हिडिओ की का तुमच्याकडे आणून दिला कोणी? नाही बघा ना, चौकशी कशाची होती म्हणजे SIT बऱ्याच लागल्यात. म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, 14 लोक तिथं मेली दुर्दैवाने, गरीब माणसं होती, त्याचा SIT लागली. काय झालं कोणाला माहित नाही. संतोष देशमुखाचा विषय, सूर्यवंशींचा विषय, SIT लागला, एन्क्वायरी लागली, त्याचं काही होत नाही. अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दे मांडतो, ते चर्चेला आल्यानंतर आश्वासन देऊन सुद्धा तिथं काही होत नाही. पण इथं मात्र एन्क्वायरी लागली. आता सभापती कोण याचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी येते की एन्क्वायरी तुम्ही लावा. व्हिडिओ तिथे असणाऱ्या आमदारांनी काढला का वरून गॅलरीतून काढला हा मलाही माहित नाही. मला पेनड्राईव्हतून तो व्हिडिओ तिथं आला. पण जेले कुणी काढला मलाही माहित नाही कोण आहे. पण त्याचं नाव जर उद्या पुढं आलं तर मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले 4 कोटी शेतकरी त्या व्यक्तीचा सत्कार करतील. आता एन्क्वायरी लावली. आता आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही मंत्री आहात, तुम्ही मंत्री असल्यानंतर तुम्हाला तिथं असणारा जो कुठला विषय आहे तो सिरियसली ऐकावाच लागतो. पण तुम्ही तिथं पत्ते खेळताय. आता पत्ते का रम्मी, आता मला रम्मी काय असते हे माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही रम्मी म्हणलो असेल, ते म्हणतात नाही रम्मी नव्हती, पत्ते होते. आता तुम्हाला जेव्हा आम्ही प्रश्न करतो तुमच्या विभागाचा, तुम्हाला त्या विभागाचं काही कळत नाही, तर उत्तर सुद्धा देता येत नाही. पण रम्मीला तुमचं अकाउंट हे बँकेला जोडावं लागतं हे मात्र तिथं मंत्री महोदयांना माहिती. म्हणजे विभागाचा अभ्यास त्यांचा कच्चा, पण रम्मीला अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहिती आहे. त्यामुळे आमचा आक्षेप असा होता, 4-5 महिने झालं तुम्ही अतिशय खालच्या लेवलला जाऊन शेतकऱ्याबद्दल बोललाय, शेतकऱ्याला भिकारी म्हणलात, सरकारला भिकारी म्हणता, आणि तिथं तुम्ही अधिवेशनात काय करता की संवैधानिक पद असताना आज शेतकरी दिवसाला 8 आत्महत्या करतो, तुम्ही रम्मी नाही तर ते पत्ते खेळताय. हा आमचा आक्षेप होता. म्हणून त्यांनी तिथं रेझिग्नेशन हे दिलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. रोहितजी, मला हा प्रश्न तुम्हाला तुम्ही यू कॅन चूज नॉट टू आन्सर, कारण मला माणिकराव कोकाटे हे तुमचे एकाचे सहकारी, तुम्ही एका पक्षातले, काही वर्ष तुम्ही सोबत काम केलं गेल्या वेळेस. अशी काय तुम्हाला वाटतं तुमच्या काकांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची मजबुरी असेल की माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना म्हणतात कधी की शेतकरी भिकारी आहेत, ते म्हणतात की शेतकरी पैसा उडवून टाकतात, आम्ही त्यांना पैसे देतो, नंतर त्यांच्यावरती केस होते खोटे कागदपत्र दिल्याची, ते दोषी त्याच्यात आढळतात, त्याच्यानंतर ते काय पत्ते खेळताना सापडतात, मग ते म्हणतात की मी काय विनयभंग केलाय का. इतकी विधानं ही व्यक्ती करते, त्यांच्या विरुद्ध एवढ्या तक्रारी असतात, तरी सुद्धा त्यांना अजित पवार अभय का देतात? अजित पवारांची ही काय मजबुरी असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, सत्य जे कुणी आज आहेत ना त्यांच्याकडे आमदारांची संख्या इतकी मोठी आहे, त्यांना असं वाटतं कुणी काय केलं तरी काय फरक पडत नाही. त्यामुळे एवढ्या वेळा अतिशय खालच्या लेवलला जाऊन स्टेटमेंट करणारा मंत्री अजून सुद्धा मंत्री राहतो. त्याच्याबरोबर शिरसाट, त्यांचे जो कुठला व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला, आता तो सुद्धा व्हिडिओ म्हणजे घरातल्याच व्यक्तीने कोणीतरी काढलेला आहे. ती बॅगची साईज बघितली तर 10-12 कोटी रुपये असतील त्याच्यामध्ये, जे पैसे दिसतात तिथे. आता हा व्हिडिओ बाहेर येतो, त्यानंतर ते म्हणतात की आमच्या विभागाकडे पैसा नाही, आम्हाला पैसा दिला जात नाही. त्यांच्याकडे मात्र पैसा तिथं आहे, त्यांच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही. अनेक असे काही मंत्री आहेत ज्याच्याबद्दल अतिशय पुरावेत. काही BJPचे सुद्धा मंत्री आहेत ज्यांनी कोविडच्या काळामध्ये जी माणसं मेली होती त्यांना जिवंत दाखवलं, त्यांच्यावर पैसे काढले, जमिनी बळकावल्या, खालच्या लेवलला स्टेटमेंट, 2 समाजामध्ये वाद निर्माण करणारे स्टेटमेंट अनेक भाजपच्या नेत्यांनी तिथं केलेले आहेत. तसंच अजितदादांचे इतर नेते आहेत आणि काही शिंदे साहेबांचे नेते आहेत जे आता कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी अडकले. तुम्ही कारवाई का करत नाही असा आमचा प्रश्न आहे. पण त्याचं कारण एकच आहे की ह्यांना एक अहंकार आहे की आमचं कुणी काय वाकडं आता करू शकत नाही, कुणी आम्हाला अडचणीत आणू शकत नाही. दादा का करत नाही कारवाई? दादांबद्दल तर लोक म्हणतात की दादा एकदम काय करारी स्वभावाचे आहे, त्यांचा एवढा कंट्रोल आहे, पण अजित पवारांना हे का बरं चालत? प्रशासनावर दादांचा कंट्रोल आहे, पण मंत्र्यांवरती नाही आहे. नाही, आज त्यांच्या पक्षात किती कंट्रोल आहे हे बघावं लागेल, कारण तिथं 2 गट झालेत असं आम्हाला कळतं. पक्षामध्ये कोकणातले एक नेते, ते स्वतःला महाराष्ट्रातले नेते समजतात, ते एक स्वतःचा गट तिथं करतात. कोकणात तर एकच नेते, सुनील